नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत. आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे. महायुतीच्या गोटातून आत्ताची सर्वात मोठी बातमी आहे ती म्हणजे बोलणं ऐकून घेण्यापेक्षा सत्तेतून बाहेर पडा असं आवाहन राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केलंय. तानाजी सावंत यांच्या वक्तव्यावर दादा गटाच्या पाटील यांनी हे आवाहन केलंय. राष्ट्रवादी नेत्यांसोबत बसल्यावर उलट्या होतात असं वक्तव्य तानाजी सावंत यांनी केलं होतं आणि सावंतांच्या याच वक्तव्यानंतर आता उमेश पाटील यांनी अजित पवार यांना थेट सत्ता सोडण्याचंच आवाहन केलंय. राष्ट्रवादी समाज जमले शिकत असल्यापासून आतापर्यंत ती वास्तव डायग्नोसिस होत नाही. जसे ॲलर्जी म्हणतोय गुढी खाली उलट्याला चालवतात ती अवस्था आहे. कारण ते विचार परिपूर्ण भिडलेले आहेत अंगामध्ये, त्याच्यामुळे ते शक्य आहे. आज जरी आम्ही कॅबिनेटला मांडीला बसलो असलो तरी सुद्धा बाहेर आल्यानंतर उलट्या होतात. ही वस्तुस्थिती सर्व होत नाही. ते आता वयाच्या 7व्या वर्षी माणूस बदलू शकत नाही. जे काय 15-20 वर्षाचं पोरग आहे आता तू असं कर बापाला थोडं जम दिला की नीट झाला होत नाही. ते माझी तर व्यक्तिगतरित्या अजितदादांना विनंती राहील की असला ऐकून घेण्यापेक्षा आपण महायुतीमधून बाहेर पडलेलं चांगलं. आपण काय लाचार आहोत का सत्तेला? एकनाथजी शिंदे मुख्यमंत्री झाले, अजितदादा उपमुख्यमंत्री झाले आणि हे सरकार आलं म्हणून तानाजी सावंत हे मंत्री आहेत. या पद्धतीनं जर तानाजी सावंत किंवा अजून कुणीही बोलणार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ऐकून घ्यायला मोकळी नाही. माझी त्यामुळं माझ्याच पक्षातल्या वरिष्ठ नेत्यांना विनंती आहे की आपण स्वाभिमानी आहोत, आपण काय कोणाच्या घरचं खात नाही आहोत. आणि त्यामुळं अशा पद्धतीनं ओकारीची भाषा करणाऱ्या तानाजी सावंतला एक तर बाहेर काढा, नाहीतर आम्ही तर बाहेर पडतो.